मित्रांनो, टोयोटाचा प्रवास असाच आनंदाने चालूच होता. कस्टमर डिलाईट. कस्टमर म्हणजे काय? तर कस्टमर म्हणजे ग्राहक हे सगळ्या वेळेला तुम्हाला खूप वेळा सांगून झालं, सगळं झालेलं आहे. तर कस्टमर डिलाईटमध्ये आम्ही छोट्या काळजी घ्यायचो कुठल्याही परिस्थितीत. तुम्ही जेव्हा गाडी घेता, कुठलीही घ्या, भारी घ्या, अगदी 10 लाखापासून आता गाड्या 4-4 कोटीपर्यंत मिळतात. तर तो शोरूममध्ये जेव्हा तुम्ही गाडी घेता, तेव्हा काय करता? तुमच्या गाडी घेतली डिलिव्हरी, की तुम्हाला आधी पेट्रोल पंपावर जावं लागतं. डीलर पेट्रोलनी टाकी फुलच करत नाही. त्याचे काही नियम असतील, कारण त्याला पण पैसे पडतात. तो जेवढे 4-5 लिटर 10 लिटर टाकतो, की पंपावर जाऊन गेला पाहिजे. आम्ही पहिला नियम गेला नाही, अरे द्यायचं तर भरभरून द्यायचं. टाकी फुल करून द्यायची. भले आपल्याला प्रॉफिटमधनं तेवढे पैसे जातील. कारण तुम्ही पेट्रोल विकू शकत नाही, पण टाकीत पेट्रोल तर भरू शकता. अशा प्रकारे टाकी फुल करून देणे. मग कस्टमर सगळ्या घरासकट येणार आहे. मग आम्ही त्या कस्टमरला पूजा करायला त्याला एक विधिवत स्वरूप यावं म्हणून आमच्यातलाच एक जो डिलिव्हरीतला एक ऑफिसर असायचा किंवा काही त्याला मी प्रत्येकाला ऑफिसर म्हणतो, कोणाला क्लार्क किंवा पिऊन म्हणत नाही. तो कायम त्याचा रोजचा ड्रेस असायचा, धोतर, जब्बावरती टोपी आणि उपरणं. त्याला ओम भुरभुरा स्वाहापासून जे महत्त्वाचे त्याचे श्लोक पण त्याचे तोंडपाठ असायचे. सामान स्वच्छ असायचं. डिलिव्हरीला आला की तो त्याची पूजा करायचा, कुंकू लावायचा, जी काय शास्त्रोक्त पूजा करायचा आणि मग गाडी दिली जायची. अजून एक त्यावेळची, आता खूप वेगळा, आता मोबाईलचा जमाना आला आहे. कित्येक तरुणांना मी बोलतो त्यातलं फारसं लक्षात येणार नाही, कारण की माझ्या वेळेला मोबाईलचा जमाना नव्हता. कॅमेरे असायचे. मग आम्ही आमच्याकडे 4 ऑफिसरकडे 4 कॅमेरे दिलेले असायचे. जेव्हा ते गाडी डिलिव्हर घ्यायला यायचे, तेव्हा आम्ही फोटो 4-4 जण फोटो काढायचे. आत्ता सगळे 10-10 मोबाईलमधनं फोटो काढतात, ते इझी होतं. पण ते 4 कॅमेरे 4 फोटो काढतायत. ते सांगतायत, "वहिनी जरा बाजूला या. साहेब जरा इकडे या, गाडी दिसत नाहीये." अशा प्रकारे कस्टमरला एक-एक व्ही-आय-पी झाल्यासारखं वाटतं आणि आनंदाचे क्षण टिपायला डी-एस-केने 4-4 फोटोग्राफर ठेवले आहेत. एक चक्क भटजी ठेवला आहे. खोटं नाही यातलं काही. भटजी म्हणजे बाहेरचा भटजीने आणलेला. त्याला म्हणता येतं ओम भूर्भुवः ओम तत्सवितु वर्णम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, इथपासून त्याला श्लोक म्हणता येत आहेत. आणि मग फोटो काढतोय आम्ही. फुलांचा गुच्छ देतोय. गाडी पेट्रोल टँक फुल केलेला आहे. आतमध्ये फुग्याने भरलेलं आहे. चुकून त्या दिवशी वाढदिवस असेल तर केकही ठेवलेला आहे. आणि याच्याशिवाय इतकं बारीक बघितलं जायचं. आमचा सगळा स्टाफ तिथं जो 40-50 लोकांचा गोळा व्हायचा. त्यांच्या तिथे उभा राहायचा. आणि नारळ, छोटी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे. नारळ जो असायचा, माझा मंडईतले नारळ होते. नाव विसरलं, बहुतेक सोहनी त्यांचं आडनाव असेल. तिथनंच नारळ यायचे. माझ्याकडे मोठ्या साईजचे नारळ. नाहीतर काय होतं, आपण कुठलाही नारळ घेतो, फोडायला गेलो, फुसका निघाला, तिरका निघाला, खोबरंच निघालं, खाऊटच निघालं. एक माणसाला, "अरे, असं कसं झालं? काही अपशकुन तर नाही?" उगाच काहीतरी ते इतकं बारीक बघायचं की नारळ मोठा पाहिजे, नारळ पाण्याने भरलेला पाहिजे आणि मग त्याच्या सगळ्या शेंड्या काढून एवढीची शेंडी ठेवलेली. आणि अजून एक युक्ती सांगतो, तुम्ही बघा प्रयत्न करून. नारळाला मी मध्यभागी असं गोल पाणी फिरवतो. तुम्हाला जर नारळ फोडायचा असेल, तर असं पाणी घ्या, बोट बुडवा आणि त्याने असं गोल फिरवा आणि मग एका झटक्यात तो खाली व्यवस्थित कायमचा गाडलेला एक दगड होता, जमिनीपेक्षा 1 इंच वर आलेला, बरोबर त्या गाडीच्या. तो एका झटक्यात शेंडी गाडीकडे करून फोडला, बरोबर 2 तुकडेच व्हायचे सेंटरने. काही-काही असे तिरकेच फुटतात, मध्येच फुटतात. एखादा भाविक असतो, म्हणतो, "अरे, नारळ पण नाही नीट फुटलं." मग इथं बरोबर 2 तुकडे व्हायचे आणि सबंध पाणी असं उधळायचं आणि पाणी प्रचंड आणि तो शुभशकुन व्हायचा. 4-5-5 जण माझी छबी टिपतायत. तो गुरुजी कुंकू लावताना ओम भुरभुरा स्वाहा म्हणतोय. हा सगळा डिलाईट आनंद कसा येईल तो निर्माण करावा लागेल. हा उत्स्फूर्त आम्ही करतो. फ्लॅट गाडी विकून झाली आहे. काही वेगळे मला मिळणार नाहीये. पण दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधणे आणि त्याला कशात आनंद आहे याचा शोध घेणे. इव्हन त्यावेळेला 5-5 छोटे-छोटे नवीन नॅपकिन. आता ते कधी वापरलेले नाही. त्या गाडीबरोबर जाणार, कारण त्यांचे 4-5 लोकं असतील. पटापट माझा एक माणूस जो असायचा, तो प्रत्येकाला एक-एक तो नॅपकिन द्यायचा, नवा कोरा. नवा कोरा पण खरबरीत असलेला, धुतलेला पण खरबरीत. नाहीतर तुम्ही नवीन बाजारातून नॅपकिन आणले ना, ते इतके गुळगुळीत लागतात, त्याने हातच पुसला जात नाही. इतकं बारीक लक्षात घेऊन मग आम्ही त्यांना त्यावेळी जे पेढे द्यायचो, ते पेढे कॉमन पेढे न देता चितळ्यांच्याकडून साखरेचे पेढे द्यायचो. साखरेचे पेढे रेअर घेतले जातात. म्हणून मग माझं सगळंच, आपलं जर कस्टमर डिलाईट करायचं आहे, माझा नारळ वेगळा, म्हणजे तुमचे नॅपकिन स्वच्छ धुतलेलं आहे, नारळ तिथे भटजी असलेला, 4-4 जण फोटोग्राफर काढतात,
टँक फुल झालाय, नारळ फोडून मग त्यांच्या गाडीच्या समोर उभं राहायचं, मखमली बटव्यात किल्ली घालायची. हल्ली लोक ती मोठी आडवी किल्ली देतात शोभेची. अरे आडवी शोभेची देतात आणि परत काढून घेतात. पु ल देशपांडेंच्या वाऱ्यावरच्या वरामध्ये मस्त एक तो कार्यक्रम, ते पु ल देशपांडेंना भाषण करायला बोलवतात आणि मंडळातर्फे एक हार म्हणजे छोटासा एवढासाच असतो, तो हार त्याला देतात. तो आता पु ल ते स्वतःच्याकडे हात ठेवणार, तेवढ्यात तो देणारा हार परत काढून घेतो, मागच्याला देतो. 16 जण पुलांना हार घालतात, पण तो एकच हार पाचान होतात. हा जे कुठल्या शोरूमला गेलं, आडवी किल्ली मोठी देतात की घ्या म्हणून. ठीक आहे, आडवी द्या तुम्ही. अरे पण त्याला जी खरी किल्ली देणार आहे ना, आम्ही तशी नाही देत, फ्लॅटला पण नव्हतं. एक सुंदर मखमली बटवा त्याच्यात टाकलेली, आणि तो मखमली बट्टा आम्ही चांदीच्या ताटातून त्यांच्या हातात देतोय. तिथे जर नवरा बायको दोघंही असतील आणि छोटा मुलगा असेल तर दोघांना बोलवतो, आणि किल्ली जर मुलगा नसेल तर बायकोच्या हातात देतो. लक्ष्मीच्या हातातच लक्ष्मीची किल्ली गेली पाहिजे, आणि छोटा मुलगा असेल तर त्याच्या हातात देतो. उद्याचं त्या लोकांचं, नवरा बायकोंचं भविष्य, भवितव्य, आनंद तो मुलगा असतो. इतकं जेव्हा तुम्ही बारीक बघता, तेव्हा तुम्ही कस्टमर डिलाईट होता, तेव्हा तुम्ही ग्राहकातले राजे होता. आणि मग हे सगळं तुमची जी ग्राहकाची कीर्ती आहे, ग्राहकांच्या हृदयातनं त्यांच्या मुखात येते, आणि मुखातनं सगळ्या शहरभर, भारतभर आणि जगभर जाते, आणि ही पोचत पोचत जगाच्या पलीकडे पूर्वेला असलेल्या देशात जपानच्याकडे पण जाते. आणि मग जपान निवडतो, अरे DSK द बेस्ट डीलर ऑफ द वर्ल्ड. त्याचा पाया कुठे असतो? माझ्यात नाही आहे, माझ्या स्टाफमध्ये, धडपडणाऱ्या स्टाफमध्ये. यातले एकही सिक्वेन्स चुकत नाही. अशा सगळ्या स्टाफच्यामुळे, अशा सगळ्या तुमच्या सहकाऱ्यांच्यामुळे, कर्मचारी नाही, सहकाऱ्यांच्यामुळे तुम्ही जग जिंकत जाता. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.